आई मला कंटाळा आला। अथर्व, अरे आता कुठे सुरुवात केली ना अभ्यासाला, लगेच कंटाळा आला तुला? नाही नाही, चल अभ्यास कर बरं नीट, मग टीचर तुला स्टार कसे देतील? काल दिलेला। काल दिलेला? कसला? काय तू ते सीताफळ बनवलं होतं त्याचं? हो, टीचरला खूपच आवडला, मग तिने टाळ दिला, नेहाला पण टाळ दिले। हो का? वा, आणि काय म्हणाले टीचर? एकदम बढिया। बढिया म्हणाल्या? मजा नाही गुड। हा, मग आई नाही का नाही येत? अथर्व, जा ब्रश करून ये, मग तुझा अभ्यास झाला ना का लगेच झोपता येईल तुला. हा, जा बरं. या बिचारी किती दिवसात इथे आलीच नाही. देवती पण तर कुठे आली? देवतीनं मनात अशी आडी काऊन धरून ठेवली कोणास ठाऊक. राधिका वहिनींबद्दल अजूनही एवढी आत्मीयता आहे तुम्हाला, ते पाहून फार आनंद झाला. अजूनही एवढं वाटतं तर मग बोलत का नाहीत त्यांच्याशी तुम्ही? देवतीजी, मला असं वाटतं की मत आणि तत्व यापेक्षा नातं खूप महत्वाचं, नाही का? आणि मला असं वाटतं की नात्यापेक्षाही भावना महत्वाच्या असतात. अजून किती दिवस तुम्ही मनात हा राग धरणार आहात? तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. करू का एकदा फोन? फार कोलमडून गेल्यात राधिका वहिनी. त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज आहे रेवती. आणि मला नाही वाटत तुमच्या इतकं जवळचं त्यांचं कोणी आहे. हे पहा, मला माहितीये तुम्ही पूर्णतः दुखावल्या गेला, पण एवढ्याशा कारणासाठी राधिका वहिनींशी कायमचं नातं तोडून नका टाकू प्लीज. देवतीचा फोन? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
व्हायला? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.